ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तवळेल. स्टोरी देवोभव. एकदा एक छोटा मुलगा आपल्या आईला विचारतो, आई, तू रोज सकाळी देवाऱ्यात जाऊन देवाकडे काय मागतेस? तेव्हा आई त्याला एक स्टोरी सांगते. एकदा एक वडील काही कारणासाठी बाहेर गावी जात असतात. तेव्हा ते आपल्या तिन्ही मुलांना विचारतात, चला तुम्हाला काय काय हवंय लवकर लवकर सांगा, म्हणजे मी तिथून घेऊन येईन. तेव्हा पहिला मुलगा म्हणतो, बाबा मला ना क्रिकेट खेळायला खूप आवडतं, तुम्ही बॅट बॉल घेऊन या माझ्यासाठी. दुसरा मुलगा म्हणतो, बाबा माझी पिकनिक येते, मला एक छानशी बॅग घेऊन ये. तिसरा म्हणतो, बाबा तुम्हाला माहिती ना मला काय आवडतं, मला कधी लागतं काय लागतं सगळं तुम्हाला माहिती, मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते घेऊन या. आत्ता वेळ येते बाबांची घरी यायची. तेव्हा बाबा मार्केटमध्ये जातात आणि पहिल्या मुलासाठी एक छान बॅट बॉल घेतात, दुसऱ्या मुलासाठी एक छानशी बॅग घेतात. आता तिसऱ्या मुलाची वेळ येते. तेव्हा ते विचार करतात, म्हणतात त्याला तर फुटबॉल आवडतं ना, मग बाबा त्याच्यासाठी फुटबॉल घेतात. थोडं पुढे जातात आणि विचार करतात, अरे याची तर एक्झाम संपेल, याला सुट्टी लागेल, काय करणार सुट्टीत? त्याला पुस्तक वाचायला खूप आवडतात, तर बाबा त्याच्यासाठी पुस्तक पण घेतात. थोडं पुढे जातात तर त्यांना आठवतं, अरे याने ते चेस मध्ये भाग घेतला आहे, त्याचं कॉम्पिटिशन पण आहे, चल मग त्याला आपण एक चेसचा सेट पण घेऊया आणि चेसचा सेट पण घेतात. मग काय होतं, पहिल्या मुलासाठी बॅट बॉल घेतात, दुसऱ्या मुलासाठी बॅग घेतात आणि तिसऱ्या मुलासाठी फुटबॉल, चेस, स्टोरी बुक्स सगळं घेतात. तेव्हा ती आई त्या मुलाला विचारते, मग तुला काय मागायचंय? पहिल्या दोन मुलांसारखं मागायचंय की तिसऱ्या मुलासारखं मागायचंय? मग देवाकडे गाडी बंगला कशासाठी मागायचं? आपल्याला काय, कधी आणि कशाची गरज आहे हे देवाला माहितच आहे ना. मग सेपरेट काय मागायचं? देवालाच मागून घ्यायचं, म्हणजे सगळ्याच गोष्टी मिळणार. आणि म्हणूनच महाभारतात सुद्धा कौरवांनी श्रीकृष्णाची नारायणी सेना मागितली, पण पांडवांनी श्रीकृष्णाला मागितली. मग आपण काय करायचं? आपण आपले प्रयत्न करत राहायचे, आपले कर्म करत राहायचे आणि देवावर विश्वास ठेवायचा. सगळ्या गोष्टी आपोआपच मिळणार.